विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SR अकॅडमी कॉम्पिटिटिव्ह यावर सर्वांचं स्वागत करतोय। मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे। आज आपण बघणार आहोत आता DC जनरेटर यावरची संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यावरचे क्वेश्चन आपण घेणार आहोत। ही क्वेश्चन अत्यंत डिटेलपणे आपण करायची आहेत। जर ही डिटेल्स आपण प्रश्न जर केले असेल तर आपण यावरचे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवू शकू। कारण या पद्धतीची जर तयारी जर असेल तरच आपण जर एखाद्या प्रश्नाची तयारी, एखाद्या लेसनची तयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने जर केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यश हे चांगलं मिळत असतं। आणि म्हणून नेहमी करता काय करायचं असतं तर हा लेसन हा लेक्चर तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तो शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर यश तुमचंच असणार आहे। कारण वेळ दवडायचा नाही आहे। लोकसभा आहे किंवा इलेक्शन आहे, नंतर वेळ जाईल असं होईल। वेळ फास्ट जात असतो आणि म्हणून अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करायची आहे आणि ती डीप सुरुवात करायची आहे। जोपर्यंत आपण डीप स्टडीज करणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही। आणि माझ्याच्याने होत नाही असं म्हणायचं नाही, माझ्याच्याने होतेच। एकदा दोनदा तीनदा चारदा हा लेक्चर तुम्हाला बघायचा आहे, हा व्हिडिओ तुम्हाला नेहमी करता बघायचा आहे। आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचे आहेत। ते इतर प्रश्नपरीक्षा सुद्धा विचारले गेलेले आहेत आणि म्हणून हे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण काळजीपूर्वक बघायचे आहेत। आणि हे लेक्चर अत्यंत काळजीपूर्वक बघून याच्यावरच्या नोट्स सुद्धा आपण काढायच्या आहेत। तुम्हाला यासाठी याच्या PDF सुद्धा आम्ही पुरवत आहोत। पण तत्पूर्वी आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजेत आणि त्या नोट्स काढून आपला अभ्यास आपण अगदी व्यवस्थिशीर केला पाहिजे। त्यासाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे। प्रत्येक लेक्चरर अत्यंत मन लावून पाहायचं आहे। एकदा दोनदा तीनदा ते बघून पहा आणि त्यानंतर आपला काय तर स्वतःच्या नोट्स त्यातून तयार करायच्या आहेत आणि आपला अभ्यास, आपलं यश आपल्या हाताने आपण उज्ज्वल करायचं आहे किंवा आपलं यश आपल्याला मिळवायचंच आहे। आणि त्या मिळवण्यासाठी आपण अगदी मनापासून तयारी करायची आहे। चला तर बघूया DC जनरेटर। त्याला आपण डायरेक्ट करंट जनरेटर हा तयार होत असतो तर त्या ठिकाणी काय काय लागतं तर बघाल। आता DC जनरेटर म्हणजे डायरेक्ट करंट होय। DC जनरेटर म्हणजे काय तर डायरेक्ट करंट होतो, तो बदलत नाही, प्रवाहात बदल होत नाही। जसं आता इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करणारे यंत्र होय। आता DC जनरेटर म्हणजे काय तर इथे इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करणारे ते यंत्र होय। आता आजकाल DC वीज निर्मितीपेक्षा AC वीज निर्मिती काय असेल तर डायरेक्ट करंटपेक्षा AC म्हणजे इनडायरेक्ट करंट आपण ज्याला म्हणतो तर ती निर्मिती आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत ती फायदेशीर आपल्याला ठरत असते। परंतु काही ठिकाणी पण DC पेक्षा ACचे अनेक फायदेही मिळतात। परंतु विद्युत पृथक्करणाच्या क्रियेसाठी किंवा इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी किंवा बॅटरीसाठी, नंतर येथे चार्जिंगसाठी, ट्रान्झॅक्शन वर्कसाठी किंवा आर्क वेल्डिंगसाठी किंवा आर्क लॅबसाठी, ऑटोमोबाईल्समध्ये सुद्धा इत्यादी अशा विशिष्ट कामासाठी आपल्याला DC जनरेटरची आवश्यकता किंवा DC करंटची आवश्यकता आपल्याला भासत असते। आणि म्हणून आपल्याला या DC जनरेटरचा अगदी सखोल अभ्यास करायचा आहे। बघा समोरच्या याच्यामध्ये आता प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल। प्रायमरी सेलमध्ये काय होतं तर आपण एकदा चार्ज केले नंतर त्याला रिसायकलिंग आपण पुन्हा रिचार्ज करू शकत नाही। एकदा त्याला जी काही रासायनिक क्रिया आहे त्यातून आपण एक ऊर्जा घेतोय आणि नंतर तो सेल बदलावा लागतो, दुसरा सेल घ्यावा लागतो। पण सेकंडरी सेलमध्ये तसं नाही आहे। सेकंडरी सेलमध्ये आपण काय करतोय तर सेकंडरी सेल आपण पुन्हा तो वापरतोय, पुन्हा त्याला विरुद्ध दिशेने पुन्हा सप्लाय देऊन त्याला चार्ज करतोय, पुन्हा त्याला वापरतो आहे। मग बॅटरीचा वापर आपण त्याचा त्या पद्धतीने करत असतो। आणि म्हणून सेकंडरी सेल आणि प्रायमरी सेल हे जरी आपल्यासाठी DC करंटसाठी उपलब्ध असले म्हणजे प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल कडून आपणास DC मिळवता येतो, म्हणजे डायरेक्ट करंट आपल्याला मिळवता येत असतो। परंतु या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी जास्त करंटची आवश्यकता भासते, पुढे तर जास्त करंटची आवश्यकता भासते किंवा जास्त व्होल्टेजची आवश्यकता भासते, अशा ठिकाणी सेलची पॅरलल जोडणी किंवा सेलची सिरीज जोडणी सुद्धा कमी पडते आणि म्हणून DC जनरेटरची आपल्याला आवश्यकता भासते। काय तर आता पॅरलल जोडणी जरी केली असेल आपल्याला, कारण की सेलपासून किंवा प्रायमरी सेल किंवा सेकंडरी सेलपासून सुद्धा आपल्याला काय तर DC करंट मिळवता येतो, परंतु तो सुद्धा काय होतो तर काही ठिकाणी आपल्याला कमी पडत असतो आणि म्हणून आपण इथे जनरेटरचा वापर करत असतो। म्हणून DC जनरेटरची आवश्यकता आपल्याला भासत असते। जिथे आपल्याला काय तर जास्त करंटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण जनरेटर वापरतो, त्या ठिकाणी काय तर जनरेटर वापरत असतो। त्यानंतर पाहाल आता निसर्गातील कोणतीही शक्ती आपल्याला नष्ट करता येत नाही किंवा नव्याने निर्माण करता येत नाही हे आपल्याला माहित आहे की नाही। फक्त एक शक्तीचे दुसऱ्या शक्तीत आपण रूपांतर करतो, एका शक्तीचे काय करतो आपण तर दुसऱ्या शक्तीमध्ये रूपांतर आपण करीत असतो। कोणतीही शक्ती आपल्याला नष्ट करता येणार नाही, फक्त त्याचं रूपांतर आपण करत असतो। तर या ठिकाणी काय करतात जसे सेल हा केमिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये, सेलमध्ये काय होतं तर केमिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतर करत असतो। लक्षात ठेवा सेलमध्ये काय होतं तर केमिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये बदल होत असतो।
तर इथे जनरेटर हा मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये बदल करतो, सेल हा केमिकल पॉवरचे इलेक्ट्रिक मध्ये बदल करतो, तर जनरेटर हा मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतर करतो। ही गोष्ट आपण अत्यंत लक्षात ठेवायची आहे। आता म्हणजेच जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर निर्माण करण्याची व त्यात बाहेरून एखादे इंजिन अथवा मोटर, टर्बाइन इत्यादी अशा द प्राईम मूव्हर म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, प्राईम मूव्हर, जे जनरेटर फिरवतात त्या जनरेटर फिरवणाऱ्या बाहेरचे एखादे जे इंजिन आहे, मोटार आहे, टर्बाइन आहे, त्याला प्राईम मूव्हरच्या साहाय्याने फिरवावे लागते। यावरून जनरेटरची व्याख्या आपल्याला काय करता येईल। आता जनरेटर हे यंत्र कसं आहे तर म्हणजे जे यंत्र यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास आपण जनरेटर म्हणतो। जनरेटर कशाला म्हणायचं तर जे यंत्र यांत्रिक शक्तीचे कशामध्ये रूपांतर करते तर विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास आपण जनरेटर म्हणतो। आता पुन्हा डीसी जनरेटरची काय व्याख्या होईल मग। आता डीसी जनरेटर म्हणजे काय, जे यंत्र येथे यांत्रिक शक्तीचे डीसी विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते। कशामध्ये, जे यंत्र डीसी जे इलेक्ट्रिक जे यंत्र यांत्रिक शक्तीचे डीसी विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास आपण काय म्हणतो तर इथे डीसी जनरेटर म्हणत असतो। त्यास आपण काय म्हणतो तर डीसी जनरेटर म्हणत असतो। त्यानंतर आपण पाहू आता याच्यावरचे प्रश्न। आता डीसी जनरेटरचे कार्य कोणते, डीसी जनरेटरचे कार्य कोणते पहा। या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेत आहे। इलेक्ट्रिक एनर्जी निर्मिती करणे, इलेक्ट्रिकल एनर्जीचे मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे, मेकॅनिकल एनर्जीचे डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे किंवा केमिकल एनर्जीचे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे। बघा कोणता प्रश्न तुम्हाला येतो तर तो तुम्हाला सांगायचा आहे। तर काय तर याच्यातला पर्याय क्रमांक 3 हा मेकॅनिकल एनर्जीचे येथे डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे हे डीसी जनरेटरचं काम आहे। काय तर मेकॅनिकल एनर्जीचे डीसी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करणे म्हणजे त्याला काय तर डीसी जनरेटरचं हे काम आहे। लक्ष बरोबर ठेवायचं होतं की डीसी हा प्रश्न जनरेटरचा प्रश्न विचारला आहे। जनरेटरचा प्रश्न असला तर काय असतं इथे मेकॅनिकल एनर्जीचे डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे याला डीसी जनरेटर असं म्हटलं जातं, ठीक नाही। नंतर दुसरा प्रश्न होता 2 नंबरचा। आता कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या एसी दाबास रिकाम्या जागाच्या साहाय्याने डीसी मध्ये रूपांतरित करतात। आता इथे 4 पर्याय आहेत। 4 पर्यायापैकी तुम्हाला काय तर जे कंडक्टर आहेत त्या कंडक्टरमध्ये निर्माण झालेला जो एसी दाबा आहे त्याच्या इथे कॉम्प्युटेटर काय तर हे 3 नंबरचा पर्याय याच्यानुसार आहे। आर्मेचरच्या याच्यानुसार नाही, आर्मेचरच्या याच्यानुसार नसेल तर इथे कॉम्प्युटेटरच्या साहाय्याने डीसी मध्ये रूपांतरित त्याला केला जात असतो। म्हणून असे हे संपूर्ण प्रश्न अत्यंत बारकाईने आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी जनरेटरची बॉडी रिकामी जागा कार्य करते। काय करते तर जनरेटरची बॉडी रिकामी जागा कार्य करते। आता काय करत असेल तर फील्ड कॉईल व इतर अंतर्गत भागांना संरक्षण देते। जे जनरेटर आहे जनरेटरमध्ये काय तर आतमध्ये एक फील्ड कॉईल असते आणि त्याच्या इतर भागांचं सुद्धा ती संरक्षण करते। चुंबकीय रेषा अंतर्गत मंडल पूर्ण करते आहे। आणि काय तर जनरेटरमध्ये चुंबकीय रेषा ह्या कापल्या जातात आणि म्हणून ह्या चुंबकीय रेषा अंतर्गत मंडल पूर्ण करण्याचे काम ते जनरेटरची बॉडी करत असते। नंतर पोल कोर वाहून नेऊन आधार देण्यात येते आता पोल कोर वाहून नेऊन येथे आधार देते। हे 3ही कामं जनरेटरची बॉडी वरची बॉडी आहे ती करत असते आणि म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच हे याच्यातले भाग त्याला महत्त्वाचे असते। म्हणजे जनरेटरची बॉडी हे 3ही कामं करत असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्यातला बरोबर होता। त्यानंतर चौथा प्रश्न होता यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्तीस करणाऱ्या यंत्रास आपण काय म्हणतो तर काय म्हणत असतो त्याला आपण यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्ती करण्यात असताना त्याला आपण म्हणतो आपण जनरेटर नाही तर काय तर डीसी जनरेटर म्हणायचं आहे। बऱ्याच वेळेस काय करतो आपण जनरेटर पटकन दिसतो आपल्याला वरीच म्हणून तो आपण लिहितो जनरेटर। इथे डीसी विद्युत शक्तीचं म्हटलेलं आहे म्हणजे यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्तीमध्ये करणारे यंत्रास आपण डीसी जनरेटर म्हणायचं आहे। काय म्हणायचं त्याला डीसी जनरेटर, वरचं जनरेटर म्हणायचं नाही। त्यानंतर 5वा प्रश्न होता फील्ड कॉईल रिकामी जागा कार्य करतात। आता फील्ड कॉईलचं कार्य काय करते तर फील्ड कॉईल आहे
तर या फील्ड कॉइलचं काम आहे विद्युत चुंबक येथे निर्माण करणे. फील्ड कॉइलचं काय तर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 म्हणजे विद्युत चुंबक निर्माण करणे. म्हणजे एक रॉड काय होतं, एक कॉइल आहे आणि एक आर्मेचर आहे, यापैकी एक जण फिरणारा आणि एक जण स्थिर असतो, एक जण फिरणारा आणि एक जण स्थिर असतो. तर त्या ठिकाणी विद्युत चुंबक निर्माण करण्याचं काम या ठिकाणी फील्ड कॉइलच्या सहाय्याने केलं जात असतं. त्यानंतरचा प्रश्न होता 6 नंबरचा प्रश्न आपण घेणार आहोत. डीसी जनरेटर मधील आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी, तर आर्मेचरचा इथे परिणाम कमी करण्यासाठी रिकामी जागा. आता या 4 पर्यायापैकी आपल्याला एक वापरायचं आहे. काय वापरायचं तर एक वापरायचं आहे. याचा जर परिणाम कमी करण्यासाठी आपण काय करतो तर इंटरपोल बसवतात. काय करतात त्याला तर इंटरपोल. पर्याय क्रमांक 3 हा याच्यातला बरोबर होता. काय तर इंटरपोल त्यामध्ये बसवले जात असतात. म्हणजे डीसी जनरेटर मधील आर्मेचरच्या रिएक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी इंटरपोल त्याला जोडले जात असतात. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे. इथे कंडक्टरमध्ये EMF इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह फोर्स निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या? कंडक्टरमध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह फोर्स निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत? तर या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक सांगायचं आहे. कोणतं उत्तर असे सांगा. जर कंडक्टरमध्ये EMF निर्माण करण्यासाठी किंवा होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. काय असलं पाहिजे तर यामध्ये इथे चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर या दोन्हीपैकी एक स्थिर व एक फिरता भाग असला पाहिजे. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक काय होतं तर एक भाग त्यातला स्थिर असेल, एक भाग हा स्थिर असेल आणि दुसरा भाग हा त्यातला काय तर असा राऊंडिंग त्याच्या भोवती सारखा फिरत राहणारा आहे. म्हणजे चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर या दोनपैकी एक स्थिर व एक फिरता असला पाहिजे. म्हणजे एक तर चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवायचं आहे, कंडक्टर फिरता ठेवायचा आहे, किंवा कंडक्टर आपल्याला स्थिर ठेवायचं आहे, चुंबकीय क्षेत्र ते अशी फिरतं ठेवायचं आहे. दोनपैकी एक जण स्थिर आणि एक जण फिरता असला पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हा याच्यातला बरोबर आहे. 8वा प्रश्न होता. विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी रिकामी जागाची आवश्यकता असते. विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी रिकामी जागाची आवश्यकता असते. तर कोणती होती तर इथे यापैकी विद्युत निर्माण करायचे असेल तर आपल्याला गती सुद्धा आवश्यक आहे. नंतर दुसरं आहे चुंबकीय क्षेत्र सुद्धा आवश्यक आहे आणि कंडक्टर सुद्धा आवश्यक आहे. या तीनही घटक आपल्याला आवश्यक असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व हा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे गती त्याला आवश्यक आहे, चुंबकीय क्षेत्र आवश्यक आहे आणि कंडक्टरही पाहिजेत, तरच आपल्याला विद्युत दाबाची निर्मिती करता येत असते. आणि म्हणून ह्या तीनही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक वरीलपैकी सर्व हा पर्याय त्यातला महत्त्वाचा असतो. त्यानंतरचा 9वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आता डीसी जनरेटरचे मुख्य रिकामी जागा 2 प्रकार आहेत. काय असे तर 2 प्रकार डीसी जनरेटरचे आपल्याला 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे, ठीक आहे. तर ते कोणते तर येथे या ठिकाणी सेल्फ एक्साइटेड जनरेटर आणि सेपरेटली एक्साइटेड जनरेटर, सेल्फ एक्साइटेड जनरेटर आणि येथे सेपरेटली एक्साइटेड जनरेटर हे 2 प्रकार आपल्याला डीसी जनरेटरमध्ये पाहायला आपल्याला मिळत असतात. आणि म्हणून हे दोन्ही प्रकार कोणते तर सेल्फ एक्साइटेड जनरेटर आणि दुसरं आहे सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. हे 2 प्रकार या डीसी जनरेटरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. तेही आपण काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर 10वा प्रश्न होता आपल्याला. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरमध्ये रिकामी जागा चुंबकीय क्षेत्र असते. आता जे जनरेटरचे 2 प्रकार आपण पाहिलेत, जनरेटरचे काय पाहिले तर 2 प्रकार पाहिलेत. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर आहे तर त्याच्यामध्ये रिकामी जागा चुंबकीय क्षेत्र असते. तर ते क्षेत्र कोणतं आहे तुम्हाला इथे शिल्की चुंबकीय क्षेत्र कोणतं असते तर शिल्की चुंबकीय क्षेत्र सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये असते. हे लक्षात ठेवायचं होतं. 2 प्रकार आहेत. 2 प्रकारामध्ये काय काय वापरलं जातं तर पहिल्या प्रकारामध्ये जे सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर आहे त्यात तर येथे शिल्की चुंबकीय क्षेत्र असतं आणि म्हणून त्याला सेल्फ एक्साइटेड जनरेटर असं म्हटलं, डीसी जनरेटर म्हटलेलं आहे. त्यानंतर 11वा होता की डीसी जनरेटर मधील विद्युत दाबाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते. आता इथे डीसी जनरेटर आहे त्यातील विद्युत दाबाचं जे प्रमाण आहे ते खालीलपैकी कोणत्या घटकावर तुम्हाला ते अवलंबून आहे ते सांगायचं आहे. आता ते कोणत्या घटकावर अवलंबून असते तर पाहाल काय होतं तर आर्मेचर मधील कंडक्टरची संख्या, आर्मेचर मधील कंडक्टरची संख्या, फील्ड पोलची संख्या आणि गती,
फील्ड पोलमधील चुंबकीय शक्ती, या तीनही घटकावर त्याचे काय तर डीसी जनरेटरची विद्युत दाबाची शक्ती असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे। काय तर ह्या तीनही गोष्टी त्यासाठी आवश्यक असतील। आर्मेचर आहे म्हणजे आर्मेचरमधील कंडक्टरची संख्या ही महत्त्वाची आहे। त्यानंतर फील्ड पोल, त्यासाठी 2 पोल त्याला लावलेले असतात, ते 2 पोलची संख्या व गती आहे। फील्ड पोलमधील चुंबकीय शक्ती किती आहे यावर त्यातील काय तर त्या विद्युत दाबाचे प्रमाण अवलंबून असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्यातील बरोबर आहे। नंतर यानंतर 12वा प्रश्न होता आपल्याला, उच्च प्रवाह क्षमतेच्या जनरेटर्समध्ये या धातूचे ब्रश वापरतात। आता उच्च प्रवाहाची क्षमता आहे जनरेटरमध्ये आहे, तर त्यासाठी आपल्याला कोणते पोल वापरले जात असतात, तर ते पोल कोणते वापरले जातात, तर या ठिकाणी म्हणजे ब्रश वापरले जात असतात तर ते कॉपरचे ब्रश असतात। कोणते वापरले जातात, तर कॉपरचे। पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे। म्हणजे उच्च क्षमतेचे प्रवाह असतील तर त्या प्रवाहामध्ये काय केलं जातं, तर आपल्याला जे काही दाब आहे तो दाब या कॉपरच्या ब्रशमधून मिळत असतो आणि म्हणून कॉपरचे ब्रश त्या ठिकाणी वापरले जात असतात। त्यानंतर 13वा प्रश्न होता, कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या दाबाचे प्रमाण रिकाम्या जागावर अवलंबून असते। म्हणजे कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या दाबाचे प्रमाण हे कशावर असते, तर त्या सर्वात महत्त्वाचे जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारे जे दाबाचे प्रमाण असतं तर कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषांवर म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणते कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषांवरच्या जाडीवर, कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषांच्या रंगावर, ठीक नाही, कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषांच्या संख्येवर, कोणतं तुम्हाला त्यातलं चांगलं वाटतं तर या ठिकाणी आहे म्हणजे या रंगावर नसेल, ठीक नाही, किंवा जाडीवर नसेल तर इथे संख्येवर, कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषाच्या संख्येवर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याच्यातलं बरोबर होतं। म्हणजे कंडक्टरमध्ये निर्माण होणारे दाबाचे जे प्रमाण आहे तर कापल्या जाणाऱ्या विकर्ष रेषाच्या चुंबकीय रेषा जितक्या कापल्या जात असतील त्याच्यावर त्याचा दाब हा अवलंबून असतो, पण पर्याय क्रमांक 3 हा बरोबर होता। त्यानंतर 14 नंबरचा पर्याय होता, डीसी जनरेटरची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा दाब रिकामी जागा असावा। म्हणजे एका जनरेटरला आपण दुसरं जनरेटर जोडतो आहे, तिथे लोड जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण 2 समांतर लोड आपल्याला जोडले जातात, तर ती जोडत असताना ती टर्मिनल आहेत किंवा ती जोडणी करत असताना काय करावं लागत असतं की डीसी जनरेटरची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा दाब काय होतो तर या ठिकाणी आपल्याला समान ठेवावा लागतो। कसा असावा लागतो तर समान। पर्याय क्रमांक 3 हे याच्यातलं बरोबर आहे। समान जर ठेवला असेल तरच त्याची विद्युत ही रेंज ही व्यवस्थिशीर होत असते आणि म्हणून त्याला समान ठेवावा लागतो। त्यानंतर 15वा प्रश्न होता, पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटरला रिकामी जागा म्हणतात। काय तर जे पहिले जनरेटर आपण त्याला जोडलं आहे त्यासोबत त्याला दुसरं जनरेटर सुद्धा जोडलं आहे, त्या जनरेटरला रिकामी जागा म्हणतात। तर यापैकी 3 पैकी तुम्हाला सांगायचं आहे। आता आउटगोइंग जनरेटर, दुसरं होतं हेल्पिंग जनरेटर आणि तिसरं होतं इनकमिंग जनरेटर किंवा यापैकी नाही। यापैकी तुम्हाला काय तर पर्याय क्रमांक कोणता निवडायचा आहे तो पाहाल, कोणता पर्याय येईल त्यामध्ये तर त्याला इनकमिंग जनरेटर असं म्हणतात। म्हणजे पहिल्या जनरेटरला समांतर जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटरला काय म्हणायचं तर इनकमिंग जनरेटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याच्यातलं बरोबर होतं। बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की आउटसोर्सिंग आहे का, आउटगोइंग जनरेटर आहे का, हेल्पिंग जनरेटर आहे का, तर नाही, तर त्याला काय म्हणायचं तर इनकमिंग जनरेटर वापरलं। पहिल्या जनरेटरला दुसरं जनरेटर वापरलं असेल तर त्याला इनकमिंग जनरेटर म्हटलेलं आहे। त्यानंतर आता वेव्ज वाउंड येथे 4 पोलच्या डीसी जनरेटरमध्ये 1000 कंडक्टर असून जे फ्लक्स 0.05 वेव्हर्स किंवा पोल्स आहेत तर त्याला आपण काय म्हणतो 320 RPM ने येथे फिरवल्यास टर्मिनलचा विद्युत दाब रिकामी जागा असेल। काय असेल? विद्युत दाब हा रिकामी जागा असेल। किती आहेत तर वेव्ज बाउंडचे 4 पोल आहेत। किती पोल आहेत तर 4 पोल आहेत, म्हणून 4 पोल त्या ठिकाणी असल्यामुळे इथे वेव्ज बाउंडचे 4 पोल आहेत। डीसी जनरेटरचे 1000 येथे कंडक्टर असून फ्लक्सच्या 0.05 वेव्हर्स पोल आहेत आणि RPM किती आहे तर त्याचा 320 RPM आहे। तर त्यात असलेलं जे काही टर्मिनलचं विद्युत दाब किती असेल तर 533 व्होल्ट आपण म्हणतो, 533 व्होल्ट असतो। तर असं तो दाब आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी काढावा लागतो। त्यानंतर 17वा प्रश्न होता, 2 जनरेटरची जोडणी रिकाम्या जागासाठी करतात। 2 जनरेटरची जोडणी रिकाम्या जागासाठी करतात।
आता काय होतं तर दोन जनरेटरची विभागणी आपण काय करतो तर लोड विभागण्यासाठी करत असतो. काय करत असतो तर लोड विभागण्यासाठी. जर समजा एका जनरेटरवर जर लोड आला तर आपण काय करतो तर दोन जनरेटर त्या ठिकाणी घेतो असतो. कारण या ठिकाणी डीसी करंट असतो, तो सप्लाय जेवढा जे तयार होतो तेवढाच आपल्याला इम्प्लिमेंटसाठी द्यायला असतो. त्यासाठी म्हणून त्याचा लोड विभागणी त्याच्यावर केलेली असते. दोन जनरेटरची जोडणी ही लोड विभागासाठी केलेली असते. नंतर कॅम्प्युटेटर सेगमेंटच्या रिकाम्या जागाच्या साहाय्याने इन्सुलेटेड करतात. काय तर इन्सुलेटेड करतात. आता कॅम्प्युटेटर सेगमेंट हे इथे मायकाच्या साहाय्याने, कशा साहाय्याने तर मायकाच्या साहाय्याने येथे इन्सुलेटेड केले जात असतं. त्याचे इन्सुलेट करावं लागतं त्यांना. ते करण्यासाठी कशाचा वापर करतो आपण तर मायकाचा वापर करत असतो. आणि मायकाचा हा वापर अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरत असतो. त्यानंतरचा प्रश्न होता आपला 19 मधला ते इक्विलायझर येथे बसबारचा उपयोग रिकाम जागासाठी करतात. आता येथे इक्विलायझर याचा बसबारचा उपयोग असतो. इक्विलायझर बसबारचा जो उपयोग आहे तो उपयोग आपण कोणत्यासाठी करतो तर डीसी जनरेटर समांतर जोडण्यासाठी करतो आहे का, किंवा डीसी कंपाऊंड जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी करतो आहे. कोणत्यासाठी करतोय आपण तर यासाठी तर काय होतं तर आपल्याला डीसी कंपाऊंड जनरेटर समांतर जोडणी करण्यासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 डीसी कंपाऊंड जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी आपण काय करतो तर इक्विलायझर बस बारचा उपयोग करत असतो. म्हणून पर्याय क्रमांक याच्यातला 2 हा बरोबर होता. म्हणजे डीसी कंपाऊंड जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी काय केलं जातं, कशाचा उपयोग केला जातो, इक्विलायझर बस बारचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर काय करतो आपण तर आता इंटरपोलची वाइंडिंग रिकाम जागाच्या सिरीजमध्ये जोडतात. काय तर इंटरपोलची वाइंडिंग रिकाम जागाच्या सिरीजमध्ये जोडतात. आता इथे आपला पर्याय दिला होता सिरीज फील्ड. काय दिला होता सिरीज फील्ड. नंतर आहे शंट फील्ड. नंतर काय होतं तर शंट फील्ड आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं तर जो लोड आहे तर तो लोड आपल्याला या ठिकाणी पाहायचा असतो. तर तो लोड या ठिकाणी आपल्याला शंट फील्डवर आहे, आर्मेचरवर आहे किंवा वरीलपैकी सर्व. तर कशाचा वापर तर इंटरपोलची वाइंडिंग ही आर्मेचरवर, कशा असते तर आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा याच्यातला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हा याच्यातला बरोबर. आर्मेचरच्या याच्यावरती गुंडाळला जात असते आणि म्हणून पर्याय क्रमांक याच्यातला 3 हा बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता 21वा, समांतर जोडल्या जाणाऱ्या जनरेटरचा व्होल्टेज कमी असल्यास तो जनरेटरच्या रिकाम्या जागेप्रमाणे कार्य करते. आता इथे समांतर जोडल्या जाणाऱ्या जनरेटरचा, समांतर जोडल्या जाणाऱ्या याचा म्हणजे समांतर जोडल्या जाणाऱ्या जनरेटरचा व्होल्टेजचा कमी असल्यास तो जनरेटर कसा तर मोटर प्रमाणे कार्य करतो. कशा प्रमाणे कार्य करतो तर मोटर प्रमाणे कार्य करत असतो. म्हणजे समांतर जोडल्या जाणाऱ्या जनरेटरला व्होल्टेजचा येथे कमी असल्यास त्या जनरेटरला आपण काय म्हणतो तर तो अगदी मोटर प्रमाणे त्या ठिकाणी काम करत असतो. त्यानंतर 22वा प्रश्न होता, डीसी जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्राच्या साहाय्याने फिरवितात त्यास म्हणतात. काय म्हणतात त्याला. आता डीसी जनरेटरला आपण पहिल्याच माहिती पाहत असताना म्हटलं आहे की डीसी जनरेटरला काय करतो तर बाहेरच्या एखाद्या मोटरनी बाहेरच्या साहाय्याने आपण त्याला फिरवत असतो. त्याला काय म्हणतो आपण तर प्राईम मूव्हर. काय म्हणतो आपण त्याला तर प्राईम मूव्हर. 4 नंबरचा पर्याय त्याला दिलेला आहे. तर डीसी जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्रणेच्या साहाय्याने फिरवतात त्यास प्राईम मूव्हर असे म्हणतात. त्यानंतर 23वा प्रश्न होता, डीसी जनरेटरच्या आर्मेचरचे टोके उलट केल्यास. काय तर इथे डीसी जनरेटरच्या आर्मेचरचे टोके उलट केल्यास यापैकी 4 पैकी एक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. कोणता तर लोड कमी होईल का, ते पोलॅरिटी बदलेल का, तर पोलॅरिटी कायम राहील किंवा लोड जास्त होईल. तर कोणता पर्याय असेल त्यापैकी सांगा. सांगता येईल तुम्हाला काय होईल त्यामध्ये. डीसी जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास काय होते तर पोलॅरिटी बदलेल. पोलॅरिटी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा त्यातला बरोबर होता. काय होतं तर पोलॅरिटी त्यातली बदलेल. म्हणजे डीसी जनरेटरच्या आर्मेचरची टोके आपण जर उलट सुलट जर केली असेल तर त्यावेळेस काय होतं तर त्यातला पर्याय हा बदलत असतो आणि म्हणून त्यातली पोलॅरिटी बदलेल. त्यानंतर 24वा प्रश्न होता. त्यानंतर 24वा प्रश्न होता, डीसी जनरेटरची आर्मेचर वाइंडिंग रिकाम्या जागा व रिकाम्या जागा प्रकारे करता येते. आता त्यातली वायरिंग जी आहे डीसी जनरेटरची आर्मेचरची वाइंडिंग काय तर वेव्ज व लॅप या प्रकारे करतात. वेव्ज व
लॅप या प्रकारे केली जात असते. म्हणजे डीसी जनरेटरचं आर्मेचरची वाइंडिंग आहे तर ती कसे इथे वेव्ज आणि लॅप याद्वारे ती केली जात असते. आणि यानंतरचा शेवटचा प्रश्न होता आपला आजचा, डीसी जनरेटरच्या आर्मेचरला कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब रिकाम्या जागा मार्फत टर्मिनलकडे पाठवला जातो. आता इथे डीसी जनरेटरमधील आर्मेचरच्या कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब, डीसी जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब हा कशाने पाठवला जातो तर इथे कॉम्प्युटेटर व ब्रश म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, मार्फत टर्मिनलकडे पाठवला जात असतो. अशा प्रकारची ही अत्यंत डीसी जनरेटरची असलेली महत्त्वाची प्रश्न अत्यंत बारकाईने लक्षात ठेवायची होती आणि आपला अभ्यास अत्यंत चोखपणे आपण करायचा होता. एकदा दोनदा तीनदा हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रश्न आपण लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा आपण ही सारे एकदा दोनदा तीनदा रिव्हिजन देऊया तेव्हा कधी कधी असं वाटतं कन्फ्यूज होतं आपल्याला, पण दोनदा तीनदा जर आपण बघितलं की आपल्या आयडिया सुद्धा क्लिअर होत असतात. आणि म्हणून ही आयडिया क्लिअर करण्यासाठी आपलं यश आपल्याला निश्चित करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून हे लक्षात ठेवायचं आहे. काही अवघड नाही आहे. यश मिळवण्यासाठी आपली स्वतःची तयारी असावी लागते आणि ती तयारी करण्यासाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे. तर अशा प्रकारची ही 25 प्रश्न आपण घेतले आहे. याचा दुसरा भाग आपण उद्या घेणार आहोत. तो दुसरा भाग सुद्धा आपण बघायचा आहे. तर या ठिकाणी या संपूर्ण चॅनलला आपण काय करायचं तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब. थँक्यू.